कायद्याच्या चौकटीत बसेल त्या त्या पद्धतीचं आरक्षण किंवा त्या पद्धतीचं जे लोक त्या आरक्षणमध्ये येतील त्यांना सगळे कागदपत्र तपासून आम्ही सर्टिफाय करून आम्ही त्यांना दाखले देणार आहोत। त्यामुळं सरसकट एखाद्या समाजाला जातीचे दाखले मिळायला लागले ते असं अजिबात नाही। आणि भुजबळ साहेब तर मंत्रिमंडळात नाही, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसावं, चर्चा कराव्या, उपसमिती नेमलेली आहे त्यांची। म्हणजे याचा अर्थ सरकारनं नेमलेल्या उपसमितीवरती तुमचा विश्वास नाही का, एकदा जाहीर करा। सरकारमध्ये तुम्ही आज सरकारवर तुमचा विश्वास नाही का, हे एकदा जाहीर करा। मला वाटतं कशासाठी तुम्ही आपल्या समाज बांधवांना भडकवायला लागलेला आहे, कशासाठी गावोगाडा आमचा गुन्ह्या गोविंदानं राहतोया त्याच्यामध्ये तुम्ही फूट पाडायला लागलेला, हा माझ्यासमोर पडलेला खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। मला एकदा या राज्यामध्ये नोकऱ्या किती आहेत याचा एकदा आकडा जाहीर करा। एका पुणे शहरामध्ये MPC UPC साठी 10 लाख मुलं दरवर्षी परीक्षा देण्यासाठी तिथं प्रयत्न करत आहेत, अभ्यास करत आहेत। तुम्ही 10 लाखाला नोकऱ्या देणार आहे? नाही देऊ शकत। हे स्पष्ट असताना लोकांच्या भावनेला हात घालून या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललंय हे पहिल्यांदा खऱ्या अर्थानं बंद होणं गरजेचं आहे। राज्यातली जनता या राजकारणाला खऱ्या अर्थानं कंटाळलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आता सगळ्याच राज्यातल्या नेतृत्वानी बोलावं, भाष्य करावं असं माझं मत आहे। मगाशी तुम्ही एक तुमच्या वक्तव्यातून असं आलं की आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले ते मराठा झाले, मात्र त्याने आता नेते तयार केले ते आता भांडणं कुठेतरी व्हायला लागलेली आहेत। मराठा समाजातल्या कोणावर स्पेशल कोणाची नावं घ्याल तुम्ही स्पेशली? काय आहे तुम्हाला मी सांगतो, मराठा समाजामध्ये किती मुख्यमंत्री झाले, कोण कोण होते हे महाराष्ट्राला माहीत आहे। त्याने का बरं हा प्रश्न सोडवला नाही? स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माथाडी कामगारांचे नेते यांनी खऱ्या अर्थानं सुरुवातीला हा प्रश्न उभा केला। त्यावेळेपासून या प्रश्नाला हात कुणी घातला? या प्रश्नाला खऱ्या अर्थानं हात घातला, सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला तो देवेंद्र फडणवीस यांनी केला। सारथी संस्था आणली, मराठा समाजातल्या हजारो तरुण त्यांना स्कॉलरशिप मिळाली, MPC UPC मध्ये गेले, परदेशामध्ये शिक्षणासाठी गेले। म्हणजे या माणसानं प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी खऱ्या अर्थानं या देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाने या राज्यामध्ये काम केले। खरं दुखणं इथं आहे की देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला देतो, देवेंद्र फडणवीस OBCला देतो, देवेंद्र फडणवीस आदिवासीच्या प्रश्नासाठी धावून येतो, त्याची सोडवणूक करतो, देवेंद्र फडणवीस शेतीला पाणी देतो, दुष्काळ भागातला दुष्काळ हटवतो, देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना अनेक योजनेच्या माध्यमातून जलयुक्त शिवारपासून गाळमुक्त धरणापासून अशा अनेक योजना शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यापर्यंत शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यामध्ये अग्रेसरपणानं अभ्यासपूर्ण काम करत आहे आणि तो मदत करत आहे। हे आम्हाला का जमलं नाही, हे आम्ही का करू शकलो नाही, याचं कारण या प्रस्थापित राजकारण्यांनी खऱ्या अर्थाने शोधावं। कारण मी एक गोष्ट स्पष्ट करतो, महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकारणी जी घराणी आहेत, जी वाड्यामध्ये राहतात, या सगळ्या वाड्यावाल्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती दरोडा घातला, स्वतःच्या संस्था उभा केल्या, सहकारी कोऑपरेटिव्ह संस्था उभा केल्या, त्या सगळ्या खाऊन टाकल्या, मोडून काढल्या। फक्त देवाभाऊ नावाचा एक माणूस असा आहे की त्यानं स्वतःसाठी काही उभा केलं नाही, जे उभा केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केलं। याचं खरं यातला तुक काय? मी एक शेतकरी नेता म्हणून, रयत क्रांती संघटन म्हणून आमचं शेतकऱ्यांचं संघटन आहे, आम्ही या माणसाबरोबर का आहोत याचं स्पष्ट कारण आहे की हा माणूस सर्वसामान्य माणसाला घेऊन, गावगाड्याला बरोबर घेऊन हा माणूस काम करायला लागलेला आहे। आणि प्रॉब्लेम काय झाला, मी अनेक वेळा म्हणलो की या माणसाचं नाव देवेंद्र पाटील, देवेंद्र देशमुख, देवेंद्र पवार, देवेंद्र कदम असतं तर यांनी पायी गड्या घातल्या असत्या,
पण या माणसाचं आडनाव फडणीस असल्यामुळं प्रॉब्लेम झाला की एवढा अल्पसंख्याक माणूस, काही लॉबिंग नसणारा माणूस, ह्याच्या मागे ना सहकाराचं लॉबिंग आहे, ह्याच्या मागे ना प्रस्थापित घराण्यांचं लॉबिंग आहे, ना ह्याला परंपरा आहे राजकारणाची, हा माणूस राज्यावर वर्चस्व कसा काय गाजवू शकतो? कारण या राज्यावर वर्चस्व गाजवण्याची मक्तेदारी आमची आहे, ही भावना खऱ्या अर्थानं या प्रस्थापित सगळ्या राजघराण्यातल्या राज्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून आम्ही देवाभाऊबरोबर आहे, दुसरं कारण काही नाही आहे त्या माणसाबरोबर आहे. कारण मला जर विचारलं तर मी सांगेन की वाडे उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि गावगाडे उभे राहिले पाहिजेत, प्रस्थापित मातीत गेले पाहिजेत आणि विस्थापित सन्मानानं उभा राहिले पाहिजेत, ही भूमिका आमची खऱ्या अर्थानं पहिल्यापासून आहे. शेतकऱ्याच्या बाजूने नेहमी तुम्ही असता, मात्र शेतकऱ्याचा 7/12 कर्जमुक्त कधी होईल? अत्यंत महत्वाचा प्रश्न जो आहे की शेतकरी हा कर्ज मुक्त झाला पाहिजे आणि कर्जमुक्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. मी सरकारला एक विनंती करेन, मी सभागृहामध्ये ही मांडणी केलेली आहे की ज्यांचं पोट निव्वळ शेतीवरती आहे, जे कुठंही इतर उद्योगधंद्यामध्ये किंवा नोकरीमध्ये नाहीत, अशा शेतकऱ्याचा सर्वे करा आणि त्या शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा, जेणेकरून आपल्याला कमी संख्या शेतकऱ्यांची, शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची आपल्याला तयार होईल आणि त्यातून सरकारला जास्तीत जास्त खऱ्या अर्थानं मदत करता येईल. दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणीला आम्ही 1500 रुपये देत आहोत, मी सरकारचं अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर आज शेतकऱ्याच्या खात्यावर 12,000 रुपये आपण देत आहोत. ही रक्कम आता आपल्याला वाढवावी लागेल. ज्यांचं पोट निव्वळ शेतीवरती आहे, जे निव्वळ शेतीतून आपला उदरनिर्वाह करतात, अशा शेतकऱ्याला दरमहा किमान 18,000 रुपये आपल्याला द्यावं लागतील. आणि हे कसं द्यावं तर एक किसान फंड आपल्याला स्वतंत्र राज्यामध्ये खऱ्या अर्थानं तयार करावा, ही माझी भूमिका आहे. जे नोकरदार 1 लाख रुपये पगार घेतात त्याच्यातून 10% कपात करा, उद्योगपतीच्या नफ्यातून, त्याच्या उद्योगातून 10% नफ्यातून कपात करा आणि त्याचा एक सेज फंड तयार करा आणि तो शेतकऱ्याला तुम्ही मदत म्हणून आपण देऊया. कारण शेती टिकायची असेल, आपल्याला 2 वेळचं खाऊ पिऊ जर चांगलं मिळायचं असेल तर शेतकऱ्याला सुद्धा शेतीवर थांबण्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत करावी लागेल. बरं, पाऊस पडतोय 2 दिवस, ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होते. एक आहे की पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये काही ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटीचं सुद्धा प्रकार सामोरे यायला लागलेले आहेत. नदीला, नाल्याला छोट्या जर महापूर आला तर शेतकऱ्याच्या जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये खचून चाललेले आहेत, वाहून चाललेले आहेत. त्या संदर्भामध्ये राज्य सरकार मदत वेळोवेळी देत आलेलं आहे. यावेळी सुद्धा सरकार निश्चितपणानं शेतकऱ्यांना मदतीचा हात मोठ्या प्रमाणामध्ये करेल, याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. कारण किमान शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार संवेदनशील आहे. पण त्याचबरोबर मी तुम्हाला एक सांगेन की कापूस उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, याकडं सुद्धा आपल्याला आता बघावं लागेल. याचं कारण कांद्याचे भाव या आठवडाभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत. नाफेडनं जो सरकारनं खरेदी केलेला कांदा बाजारात यायला लागलेला आहे, तो ताबडतोब थांबवावा लागेल. कारण आधीचा जो कांदा शेतकऱ्याकडे आहे त्याचे भाव पडायला लागले. कापसाच्या बाबतीमध्ये आयात तुटी आपण 0 केलेली आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळं खरेदी केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये कपाशीची सुरू करावी लागतील आणि आधारभूत किंमत द्यावी लागेल. आणि कांद्याला किमान 5 रुपये अनुदान प्रति किलो देणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला कोकणामध्ये जर आपल्याला कोकणातला शेतकरी, मग तो भात उत्पादक शेतकरी असेल, तो काजू उत्पादक शेतकरी असेल, तो आंब्याचा शेतकरी असेल, बऱ्याच वेळा असं होतं की इथला शेतकरी तुकड्याची जमीन असल्यामुळं त्याला विम्याचा मोठा
लाभ मिळत नाही अशा काळामध्ये काजू उत्पादकाला, आंबा उत्पादकाला सुद्धा आपल्याला एक कायमस्वरूपी प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि या व्यवसायाला प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देऊन कोकणातल्या शेतकऱ्याला उभा करावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोकणामध्ये कृषी पर्यटनाला चालना द्यावी लागेल। एवढा विपुल समुद्र, मोठा समुद्रकाठ आहे, प्रचंड दर्या खोऱ्या जंगल आहे आणि जर आम्ही काही गावं ही कृषी पर्यटन गावं म्हणून जर आम्ही जाहीर केली आणि त्याचा विकास त्या दृष्टिकोनातून केला तर निश्चितपणानं जगभरातला पर्यटन हा कोकणामध्ये येऊ शकतो आणि कोकणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो।